आमच्याकडे नीरज खेमका यांचा तक्रारी अर्ज साधारण 1 महिन्यापूर्वी प्राप्त झाला होता। त्यांच्या तक्रारी अर्जामध्ये त्यांनी मेन्शन केलं की त्यांचा नोटबुकचा आणि पेपर ट्रेडिंगचा व्यवसाय आहे। पश्चिम बंगालमध्ये त्यांचा एक मित्र आहे, त्याच्याकडे ते गेले असता त्या पश्चिम बंगालच्या मित्राने त्यांची 4 जणांची ओळख करून दिली। त्यापैकी 2 जणांनी सांगितलं की दोघांपैकी एकाने सांगितलं की तो सरकारी अधिकारी आहे आणि त्याच्याकडे पश्चिम बंगालमध्ये शाळांसाठी ज्या ऑर्डर्स निघालेल्या, शाळेची बॅग आणि इतर याच्या ऑर्डर्स निघाल्या त्या मी तुम्हाला मिळवून देतो, तुम्ही ते काम करा, आपल्याला चांगला फायदा होईल असं त्यांनी सांगितलं। त्यानंतर त्याने जो आरोपी आहे सुभाषित सिन्हा हा याने स्वतःची ओळख सरकारी अधिकारी म्हणून करून दिली। तसंच त्याने अजून एका याची ओळख करून दिली, शेख अजमिरी हुसेन याची त्याने ओळख करून दिली आणि फिर्यादीला सांगितलं की शेख अजमिरी हुसेन हा इथे या सगळ्या वस्तू बनवतो, तुम्ही त्याला ऑर्डर द्या, आम्ही तुम्हाला सरकारची ऑर्डर तुम्हाला देतो, तुम्ही त्याला सब कॉन्ट्रॅक्ट द्या, तो तुम्हाला ते सगळे तयार करून शासनाला पश्चिम बंगालला पुरवेल, त्यामुळे तुमचे कष्ट वाचतील। तर या सांगण्याला हे करून 2023 मध्ये याने फिर्यादीने एकूण 1,13,00,000 रुपये इतकी रक्कम त्या सब कॉन्ट्रॅक्टर अजीम शेख याच्या अकाउंटला ट्रान्सफर केली होती, परंतु त्याने कुठल्याही प्रकारचे ती जी कॉन्ट्रॅक्ट प्रमाणे कोणत्याही प्रकारचे प्रोडक्ट तयार करून शासनाला डिलिव्हर केले नाही आणि शासनाकडूनही त्याला जे मिळणार होते पैसे तेही मिळणार नाहीत। हे लक्षात आल्यानंतर हा वारंवार पश्चिम बंगालला जाऊन दोघांना भेटत होता, दोघेही वारंवार नुसते आश्वासनं देत होते तुमचं काम होईल, परंतु शेवटी त्याला कंटाळून, त्यांच्या आश्वासनाला कंटाळून त्यांनी तक्रारी अर्ज दिला। त्याप्रमाणे तक्रारी अर्जावरती चौकशी करून मान्य वरिष्ठांच्या परवानगीनंतर त्या दोघांच्या विरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। त्या गुन्ह्याचा पुढील तपास एपीआय शेख करत आहे। नाही, अमाऊंट सध्या या गुन्ह्याची अमाऊंट 1,13,00,000 इतकीच आहे आणि त्याच्यावरती काही फिर्यादीने अमाऊंट दिलेली नाही। याच्यामध्ये आरोपी वाढण्याची शक्यता नक्कीच आहे। तर तपासाअंती जर नवीन त्याच्यामध्ये त्यांचे कोणी संगनमत कोणी केलेलं असेल याच्यामध्ये, हे तपासामध्ये दिसून आल्यास त्याच्यामध्ये आरोपी वाढू शकतील।